हॅलो फ्रेंड्स. तर मी खूप दिवसांनी आता एक व्हिडिओ घेऊन आली आहे. आफ्टर अ लाँग टाईम, जेनेरिक वर्सेस ब्रँडेड. खूप म्हणजे लोकांना प्रश्न पडतो की जेनेरिक मेडिसिन्स घ्यायचे की ब्रँडेड घ्यायचे. तर काय डिफरन्स आहे जेनेरिक वर्सेस ब्रँडेडमध्ये? तर जेनेरिक मेडिसिन्सची प्राईस खूप कमी असते विथ रिस्पेक्ट टू ब्रँडेड मेडिसिन्स, राईट. पण दोन्हीमध्ये जे API कंटेंट असतं ते सेम असतं, म्हणजे त्याच्यात काहीही डिफरन्स नसतो. ब्रँडेड मेडिसिन्स जे असतात आणि जेनेरिक मेडिसिन्स जे असतात त्यांचा फॉर्म्युला पूर्ण सेम असतो, म्हणजे त्याच्यामध्ये जे कंटेंट टाकलेले आहेत ते सेम आहेत. एक्झाम्पल, तुम्ही आता पॅरासिट 500 घेताय किंवा दुसरं आता पॅरासिटामॉल 500 कुठलंही असेल, बट नाव त्याला वेगळं असेल. मग नाव अगदी ते तुम्ही तुमचं पण देऊ शकता, ज्यांची पण कंपनी असेल ते. तर त्याच्यामध्ये कंटेंट आहे पॅरासिटामॉल 500, तर ते सेमच असणार आहे. सो इट इज टोटली सेफ टू टेक जेनेरिक मेडिसिन्स. असं जरुरी नाही आहे की तुम्ही ब्रँडेडच घेतले पाहिजे. ब्रँडेड मेडिसिन्समध्ये फक्त जे क्लिनिकल ट्रायल्स आहेत त्याचे पूर्ण स्टेप्स केले जातात. सो विथ रिस्पेक्ट टू इफेक्टिवनेस अँड सेफ्टी त्या बेटरच आहेत. पण असं नाही आहे की जेनेरिक मेडिसिन्स ह्या खूप हार्मफुल आहेत आणि त्याने तुम्हाला खूप साईड इफेक्ट होतील, असं बिलकुलही नाही आहे. तर जेनेरिक मेडिसिन्स आर ऑल्सो सेफ आणि त्याच्यात तुम्हाला नियर टू 70-80% म्हणजे त्या चीपर आहेत, राईट. सो असं बिलकुल पण नाही आहे की जेनेरिक मेडिसिन्समध्ये काही मिक्स केलेलं असतं किंवा त्या घेतल्या नाही पाहिजे वगैरे वगैरे. तर इट इज व्हेरी सेफ टू टेक जेनेरिक मेडिसिन्स ऑल्सो अँड ब्रँडेड मेडिसिन्स ऑल्सो, बट ॲज अँड वेन रिक्वायर्ड. असं नाही की सारखंच तुम्हाला लागतात आणि तुम्ही कुठलंही मेडिसिन कधीही खाता. इट इज व्हेरी डेंजरस फॉर यू. So be safe, be healthy. This is just a short video after a long time. So thank you. Bye bye.